रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वर या फेसबुक पेजवर मी निबंध कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेतलं आजचं तिसरं पुष्प आणि ह्या तिसऱ्या पुष्पामध्ये आज आपणाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला लाभले आहेत प्रख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक पंडित विश्वनाथजी कान्हेरे. कान्हेरे बुवा आपलं कलांगणच्या या फेसबुक पेजवरती मनापासून स्वागत करतो. रसिको, कान्हेरे बुवा हे संगमेश्वर तालुक्यातल्या बुरंबाड गावचे. त्यांचं लहानपण बुरंबाडलाच गेलं आणि म्हणून आपण जी ही संवाद मालिका सुरू केली आहे की संगमेश्वर तालुक्यामधल्या ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य केलं त्यांच्याशी आपण हा संवाद करत आहोत. या मालिकेअंतर्गत आज आपण कान्हेरे बुवांकडून त्यांच्या बालपणापासून ते पंडित विश्वनाथ कान्हेरे इथपर्यंतचा प्रवास त्यांच्या शब्दात जाणून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. त्या जोडीलाच कान्हेरे बुवांकडून काही स्वर ही आपल्याला लाभ घ्यायचा आहे. तेव्हा मुलाखतीला सुरुवात करताना बुवांच्या बालपणापासून मी सुरुवात करणार आहे. बुवा, एक तुमच्या बालपणीची आठवण आहे की तुमचा हा संगीतातला श्री गणेशा कसा झाला. तुमचे वडील तुमच्या मोठ्या भावाला काही पेटी शिकवत होते आणि अरे मी गातो ते वाजव असं ते सांगत होते आणि त्याला ते वाजवता येत नव्हतं आणि तुम्ही अचानक ओरडलात की अरे प दा प. आणि हे जेव्हा त्या वडिलांनी तुमच्या ऐकलं त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये हे स्वरज्ञान आहे. इथून पंडित विश्वनाथ कान्हेरे ही घडण्याची कारकीर्द सुरू झाली. हा त्याचा पाया आहे. तुमचे वडील अर्थातच तुम्ही त्यांना पहिले गुरु मानता. तुमच्या वडिलांविषयी ऐकायला आवडेल. नमस्कार. माझे पहिले गुरु माझे वडील कीर्तनाचार्य रामचंद्रबुवा कान्हेरे हे माझे पहिले गुरु. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मला स्वरज्ञान आहे, आता जसे हे म्हणाले की किस्सा सांगितला तसा स्वरज्ञान आहे, त्यांना कळलं स्वरज्ञान आहे पण तालज्ञान आहे की नाही माहीत नाही. कारण ते उत्तम तबले होते, गोल्ड मेडलिस्ट होते. बडोदा राजदरबारी त्यांना गोल्ड मेडल मिळालं होतं तबल्यातलं. ते काही त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही फारसा. अरे मग तो सांगतो तर दाब ना प म्हणे. बस त्यांनी प दाबला. एवढ्या वेळात थांबलं सगळं. कालांतरानं आमच्याकडे फोन होता त्यावेळेस, ग्रामोफोन. तर त्या ग्रामोफोनवर अब्दुल करीम खान साहेबांची ठुमरी लागली होती. तर ती मी ऐकत होतो आणि माझ्या वडिलांचे गुरुजी तिथे होते झोपड्यावर बसलेले. तेव्हा मी सहा एक वर्षाचा होतो. ते मला आणि मी त्या समेला मी मान हलवली, ही सम आली. ते म्हणले बघ याला त्याला ज्ञान पण आहे, तू याला ताब्यात घे आणि त्याचं काय करायचं ते ठरव. तेव्हा त्यांना कळलं की याला स्वरज्ञान पण आहे आणि तालज्ञान पण आहे. आता ते रक्तामधून आलेलं आहे. तुमच्या वडिलांच्या गुरुजींचा तुम्ही आता उल्लेख केला. ते वडिलांचे तुमच्या आध्यात्मिक गुरु त्यावेळेला तिथे होते आणि त्या आध्यात्मिक गुरुनी वडिलांना तुमच्या सांगितलं होतं की तुझा हा संगीताचा वारसा कुणाकडे जातोय, तुझ्या 6 मुलांपैकी कुणाकडे आहे हे एकदा पहा. आणि त्याच्यानंतर वडिलांनी या दृष्टिकोनातनं इकडे पाहायला सुरुवात केली. त्या इथून आपली खरी संगीताचा श्री गणेशा झाला असं आपण सुरू झालं. आमचं शिक्षण सुरू झालं. शिक्षण सुरू झालं म्हणजे ते मला प्राथमिक सांगायचं हे हा एक त्यांना ओळखीची जी स्केल होतं काळी 2 ते त्या स्केलमध्ये गात होते. त्या काळी 2मध्ये आमचं प्रवास सुरू झाला. हे शिक्षण सुरू असतानाच गावालाच बुरंबाडला पद्मा जोगळेकर म्हणजे त्यावेळेच्या पद्मा जोगळेकर आत्ताच्या पद्मा तळवलकर यांचं पहिलं गाणं झालं होतं आणि त्यावेळेला तुम्ही पहिली साथ स्वतंत्रपणे त्यांना केलीत. त्या पहिल्या साथीबद्दलचा अनुभव. ती साथ करताना आधी माझ्यावर काय संस्कार झाले होते ते महत्त्वाचं आहे सगळ्यात. हां, मी ती साथ केली त्याच्या आधी आमच्याकडे रामभाऊ माझे गुरुजी मराठे गावाला यायचे.
मुरुंबाडला. आणि चौकशी करायची, जर कांदरे बुवा घरी गावात आहेत का रे, बघा रे कोणीतरी जाऊन. आमच्याकडे गोविंद शेठ म्हणून होते दुकानदार. ते म्हणजे जरा गाळे बघ आहेत, बघ कांदरे बुवा आहेत का गावात बघ. तर कोणी सांगतं आहेत बुवा आहेत. बरं रामभाऊ म्हणायचं आहेत, चला रात्री मैफल. अशी रात्रभर मैफल व्हायची आमच्याकडे. तेव्हा लहान होतो मी. ते संस्कार झालेले. आणि तेव्हा आमच्याकडे आमच्या हायस्कूलचे हेडमास्टर होते. तेव्हा मी हायस्कूलला नव्हतो, मराठी शाळेत होतो. पण ते गद्रे सर होते, ते चिमोट्यांचे शिष्य. ते रामभाऊंबरोबर तेव्हा साथीला बसायचे आणि तबल्याला आमचे पिताजी बसायचे. तर ते ऐकून 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 असं वाटायला लागलं, अरे गाणं तर आहेच, संगत पण आहे. आपलं वाद्य तर संगत करायचं पहिलं आहे. असे संस्कार होत गेले. असे एकदा रामभाऊ नाही आलेत, अनंत वेळा रामभाऊ आलेत. आमच्याकडे आले, गोविंद शेठकडे आले. कधी आहे का घरी कोणी पेटी पाहिजे मला, आम्ही खांद्यावर घेऊन पेटी घेऊन जायचो. कोणाचं गाणं आहे रामभाऊंचं. तेव्हा रामभाऊ कोण हे आम्हाला तेव्हा त्यावेळे वयात काहीच कळत नव्हतं. पण एक मोठा गवई आलेला आहे आपल्या गावात, चला असं करत ते संस्कार झाले. त्या संस्कार मिळून 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 मी पद्माची साथ 1962 केली, वयाच्या 11व्या वर्षी. आणि ती सुद्धा अपघाती. मी ऐकायला गेलो होतो गाणं. बरं. ते माझे सर VS नामजोशी, त्यांनी तो प्रोग्राम ठेवला होता का पद्मा त्यावेळेस मॅट्रिक पास होऊन गावात पहिल्यांदा आली होती देवदर्शनाला. अरे म्हटले पद्मा आलेस तू, मोगूबाई कुर्डींकडे शिकतेस, तुझं शिक्षण चालू आहे, तर तुझा एक छोटासा प्रोग्राम आपण करूया. असं करून तो प्रोग्राम ठरला. आणि मग सर मला म्हटले, अरे तू आलायस का? म्हटलं हो आलो आहे, ऐकायला आलो आहे. अरे ऐकायला नको येऊस, ऐकायला काय आलो सांगतोस, तुलाच वाजवायचं आहे. म्हटलं काय सर बोलताय तुम्ही, मला वाजवायचं आहे. पेटी सिंगल रीडची पेटी, जी आता मी विद्यार्थ्यांना शिकवायला देतो ती पेटी होती, तशी पेटी होती जडी स्वराची. त्याने सूर लावला. ते म्हटले अरे खूप उंच सूर होतो रे बाळा, काय करशील? म्हटलं काय तुम्हाला पाहिजे तो सूर सांगा मला, मी दर पकडतो. म्हणजे पांढरे पास दर्शील का? म्हटलं हो, नो प्रॉब्लेम. हां प्रॉब्लेम काय नाही? म्हटलं नाही प्रॉब्लेम, मला काय गायचं नाही आहे, ती मला स्वतंत्र वाजवायचं नाही आहे, तुम्हाला गायचं आहे, मला साथ करायची तुमच्याबरोबर, तुमच्या पाठीमागून यायचं आहे. तर मला काय प्रश्न येत नाही, प्रॉब्लेम याचा प्रश्नच येत नाही ना. पांढरे पास ओके. त्या खुश झाल्या. अरे म्हणे काय त्या पोरगा तयार आहे म्हणे हा. तर ती अख्ख्या पंचक्रोशीत ती ही सुरू झाली, चर्चा सुरू झाली की अरे कोण हा पोरगा, कानरे कोणचा मुलगा एवढ्या लहान वयात एवढ्या मुंबईहून आलेल्या किंवा पुण्याहून आलेल्या गायिकेशी इतकं उत्तम साथ करतोय. तर तिथून सुरू झालं. ती पहिली साथ ती त्यांची, माझी पद्माताईंची. तेव्हा त्या जोगळेकर होत्या, त्या तळवलकर. याचं कारण लहानपणापासून असलेले वडिलांचे आशीर्वाद, वडिलांचे संस्कार, त्यांचं मार्गदर्शन. आणि त्याच्याशिवाय तुम्ही आता म्हणालात तसं पंडित रामभाऊ मराठे यांचेही बालवयात तुम्हाला त्यावेळेला जे संस्कार मिळाले, त्यातून ही बीज रोवली गेली असं आपल्याला म्हणता येईल. पण असं असताना त्यानंतर तुम्ही आत्ता उल्लेख केलात 12व्या-13व्या वर्षीचा, पण त्याच्यानंतर 1974 साली मुरुंबाड सोडून तुम्ही 1974च्या जानेवारी महिन्यात निघून गेला होता. गाव सोडून निघून जाण्यात तुमची नेमकी भावना तरी काय होती? मला जेव्हा माझे पहिले गुरुजी म्हणजे माझे वडील 10वी झाल्यानंतर मला म्हटले की आता माझी परिस्थिती नाही तुला पुढे शिकवायची, तर तू माझं असं तुला एक सजेशन आहे, एक सूचना आहे किंवा एक तुला एक सांगणं आहे की तू माझी 12 वर्षे सेवा कर, 12 वर्षे माझी सेवा कर, तुला काही कमी पडणार नाही. आणि ह्याच्यासाठी तुला मी 4 दिवस देतो, विचार कर, जबरदस्ती नाही माझी. मी म्हटलं अरे ठीक आहे, म्हटलं करतो विचार. अरे माझ्या बरोबरची मुलं पुढे पुढे चाललेत, मॅट्रिक झाले, BA झाले, MA झाले, आणि मी सगळं सोडून परत. ठीक आहे म्हटलं, मी 4 दिवस दिलेत ना तुम्ही मला, नो प्रॉब्लेम. मी विचार केला 4 दिवस. आणि सकाळी आम्ही दोघंही गेलो आमच्या विहिरीवर आंघोळीला. जायचो मी. काय ठरलं आहे तुझं? म्हटलं मी ठरवलं आहे तुमच्यावर राहायचं 12 वर्ष, पण तुम्ही मला शब्द दिलात काही कमी पडणार नाही, या आशेवर मी ठरवलं आहे. अजूनही विचार कर,
अजून तुला 2 दिवस देतो. एकदा तू पाऊल टाकलंस की परत मागे जायचं नाही. मला तपासून घे तू अजून 2 दिवस. एवढं तपासतं तुम्हाला मी, मला काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमची 12 वर्ष सेवा करेन. ती सेवा मी 12 वर्षे केली. माझं कुठलं स्वत्व ठेवलं नव्हतं त्यावेळेस. मी बाहेरच्या जगाचाही विचार केला नाही आणि ती 12 वर्षे सेवा केली. आणि ते हे जे आत्ता आहे ते त्यांचं आहे. सेवेचं, गुरुसेवेचं काय महत्त्व असतं ते ही आत्ता आहे. पण तिथून त्याच्यानंतर तुम्ही पुण्याला गेला. त्याच्यानंतर मग काय झालं, मी सेवा केली, 12 वर्षे सेवा केली. आणि मला माहिती होतं आपण केव्हा कबूल केलं आहे आणि केव्हा स्टार्ट झालेलं आहे. तर तुम्ही दुपारी संकष्टी चतुर्थी होती, मी सगळं पुस्तकात लिहिलं आहे. मला वाटतं सगळं ती त्यांच्या पाय चेपताना माझ्या डोक्यात विचार आला, अरे हे आपण हे सगळं करतोय खरं, पण कुटुंबामध्ये आपण एकटे दुखते नाही होत. कुटुंब आपलं मोठं आहे, कमवणारा एकटाच माणूस आहे. यांच्यानंतर आपलं काय. बरे 12 वर्षे सेवा केली, आपलं अस्तित्व काय, काहीच नाही. पाय चेपले, त्यांचा जेव्हा पाय हालायचा थांबला, नमस्कार केला, काही न घेता निघालो मी. ते पण मला वाटतं घरात न सांगता निघून गेला. न सांगता निघून गेलो मी, निघूनच गेलो मी, परत मागे वळून पाहिलं नाही. पण त्याचा परिणाम म्हणजे गुरुंबाड सोडून घरात न सांगता सुद्धा घरातून निघून गेल्यामुळे तुम्हाला आणखीन 2 गुरु जे पुढे नंतर तुम्ही केलेत, त्यातले पंडित एकनाथ ठाकूरदास आणि गोविंदराव पटवर्धन, हे तुमचे 2 गुरुजी. एकनाथ ठाकूरदास मला 70 सालापासून होते, 70 ते 73. बरं. माझे वडील जेव्हा कीर्तन करायचे तेव्हा आमचे गुरुजी त्यांच्याबरोबर साथ करायचे. तेव्हापासून तुमचा परिचय होता त्यांचा? तेव्हा परिचय होता, पण गुरु नातं नव्हतं. पण मी ठरवलं तर नाही, शिकायचंच आपल्याला असेल. कारण तेव्हा मी वडिलांच्या बरोबर झान धरून उभा असायचो आणि ते सुद्धा हार्मोनियम वादकाच्या बाजूलाच उभा राहायचो. त्यामुळे त्यांचं सगळं बारीक सारीक सगळं गोष्टी कळायच्या. अरे म्हटलं, हे जे आपल्याला जर हार्मोनियम करायचे असेल तर या माणसाकडेच आपल्याला इंटरेस्ट आहे, म्हणजे आवडेल शिकायला. झालं, पण मी त्यांना तसं बोललो नव्हतो गुरुजींना की मला तुमच्याकडे शिकायचा इच्छा आहे वगैरे, काहीच नव्हतं बोललो. 72 साली जेव्हा मी गेलो पुण्यात वडिलांची कीर्तनासाठी, तेव्हा ते मला म्हणलं, मी त्यांना म्हटलं, गेलो मग त्यांच्या घरी, म्हटलं गुरुजी मला तुमच्याकडे शिकायला जावं, खूप आवडेल हो. तुझ्याकडे ये ना, तुला कोणी अडवलं आहे म्हणे, ये. पण मी इतका बिझी असतो भीमसेन बरोबर, तुला त्याचं सगळं सांभाळून माझ्याकडे ये तू, काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्यांचा माझा सहवास फक्त 4च वर्षाचा, 3.5-4 वर्षाचा फार तर. त्याच्यानंतर ते आजारी पडले खूप आणि मग थांबलंच आमचं सगळं. मग नंतर नाही, नंतर मला मी 74 साली जेव्हा मला आमच्या रामभाऊने तिथून उचलला पुण्यावरून, तो माझा टर्निंग पॉईंट, आयुष्याचा टर्निंग पॉईंट खरा. मी तेव्हा रिक्षा चालवत होतो, सगळं नमूद केलेलं परत त्याचं सांगत नाही मी काही. तिथून मला उचललं तेव्हा त्याने मुंबईला जे घेऊन गेले. मी त्याला म्हटलं, हो तुम्ही मला मुंबईला नेत आहे, सगळं ठीक आहे, पण माझं पुढचं काय आहे. आत्ता तुमचे दौरे आहेत, नाटकं आहेत, सगळं ठीक आहे, पण पुढचं माझं काय आहे. तू माझ्याबरोबर चल म्हणे मुंबईला, मग पुढचं बघतोय मी काय करायचं ते. तुला जर मी नेतोय याची जबाबदारी मी घेतली असं समज ना. आणि तू गुरुला शिकवायला बसला असेल तर ते योग बरोबर नाही. ओके, मी म्हटलं, बसलो गाडीत, आलो मुंबईत. रामभाऊकडे शिकत होतो तेव्हा नाही शिकायला मिळालं. नाटकं हे सगळे व्यवसाय सुरू झाला मुंबईत. आणि त्याच्यानंतर मला गोविंदराव भेटले रेल्वे ट्रेनमध्ये. ते ऑफिसला चालले होते, मी जर्नलला उतरणार होतो. मी म्हटलं, अरे ह्या माणसाला आपण पाहिला, इतकी वेळेला पाहिलं आहे प्रोग्राममध्ये आणि आपल्या बाजूला उभा आहे मनुष्य. मी डेअरिंग केलं. डेअरिंग म्हणजे तेव्हा लहान होतो मी, कसं बोलणार आपण. तेव्हा गोविंदरावांशी तुमचा परिचय नव्हता. मी म्हटलं कसं विचारणार आपण, आपल्याला ओळखीचे आहेत, पण मी कसं विचारणार. मी शेवटी म्हटलं नमस्कार. उतरता आधीच ग्रँड रोडलाच म्हटलं, नमस्कार तुम्ही गोविंदराव पटवर्धन. हो रे, का रे.
नाही म्हटलं तुमचं खूप वादन ऐकलं आहे मी, खूप आवडतं मला. तुम्ही गिरगावात राहता का दादरला राहता? नाही, गिरगावात राहतो म्हणे मी. बरोबर, तू कुठं राहतोस? म्हटलं मी ठाकूरद्वारला काळाराम मंदिरात राहतो. असं 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 एवढंच बोलणं झालं, एवढंच. आणि मी उतरलो, ते निघून गेले. त्याच्यानंतर मी त्यांचं प्रत्येक प्रोग्राम अटेंड करत गेलो, प्रत्येक प्रोग्राम. असं करता करता ते मला म्हटले, तुला काय इतका इंटरेस्ट आहे प्रत्येक प्रोग्राममध्ये, बघतोय तुला मी, एवढा तुला एक आवड आहे का त्याची? म्हटलं हो आवड आहे. कसली? म्हटलं तुम्ही जे वाजवताना त्याची आवड आहे. अच्छा अच्छा, एवढंच, याच्या पलीकडे काय नाही. मग सगळं स्टॉप झालं, माझा व्यवसाय चालू होता सगळं. त्याच्यानंतर अभिषेकही भेटले मला. अभिषेकने असाच उचलला मला. साथ संगत करताना त्याने ऐकलं, अरे हा ऑर्गन वादक कोण आहे बघा रे, ह्याला उत्तम ज्ञान आहे क्लासिकलचं, नक्की 100% असणार. ज्या अर्थी हा नाट्यसंगीत इतकं उत्तम वाजवतोय त्या त्याला क्लासिकलचं ज्ञान असणार. म्हणून त्याने मला त्याच्या शिष्याला पाठवला, हा कोण आहे बघा आणि त्याला बोलवा. गेलो, म्हटलं काय बुवा नमस्कार, तुम्ही छान वाजवता, फर्स्ट क्लास, छान फॉलो करता तुम्ही, तुम्हाला ज्ञान आहे, चला माझ्याबरोबर. तिथून जे सुरू झालं अभिषेकींबरोबर ते 92 सालापर्यंत. अभिषेकी बुवांकडे मला यायचं आहे, पण त्याच्या आधी मगाशी तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात की रामभाऊनी मला उचलून नेलं. रामभाऊंकडे तुम्ही गाणं शिकायला गेला होता ते 70 सालापासून. पण मग गाणं शिकायला रामभाऊंकडे गेलेले? 70 सालापासून त्यांनी मला, आमच्या वडिलांनी म्हटलं, अरे राम, ते आमच्या कीर्तनाला यायचे वडिलांच्या, त्यांचे ठरलेले दिवस असायचे. माझ्या वडिलांच्या कीर्तनाला कोण नव्हते येत? डॉक्टर, वकील, जज, राज्यपाल सगळे यायचे, गायक सगळे यायचे. त्यांचे ते ठरलेले दिवस असायचे. चातुर्मासात हे लोक येणार, असं असायचं. त्यामुळे एक दिवस रामभाऊ आले, वरती आले, गप्पा मारायला, काय बुवा काय वगैरे. अरे थांब रे राम, माझं काम आहे तुझ्याकडे. म्हणजे काय? अरे याला तू गाणं शिकव रे बाबा, याला गाणं शिकायचे माझ्या मागे लागलेलं आहे. मी काय एवढं शिकलेलं नाही. विनायक भाऊने मला काय शिकवलं होतं ते आमच्या कीर्तनापुरतं वापरतो आहे मी. अजून माझ्याकडे काही ज्ञान नाही, माझ्याकडे होतं ते सगळं त्याला दिलं आहे पुढे. आता पुढचं तुझ्या ज्ञान दे ती तुला, तुझ्याकडे तो आशेने बघतोय. हो चल, मला घेऊन गेले घरी. गाणं आमची शिकवणी वगैरे सुरू झाली. त्याच दरम्यान उल्हास साखर आला, त्याला स्कॉलरशिप मिळाली, तो तिथे त्यांच्याकडे शिकायला आला. हे असंच रेग्युलर सुरू होतं. असं मी बसता बसता मला म्हणले, अरे तुम्ही सगळे गाणं शिकताय, हा एकटाच पेटीवादक म्हणून गाणं शिकायला आलेला आहे. मला म्हणले, तुला इतकं चांगला पेटी वाजवतोस, तुला काय पडलं रे गाण्याचं? माझ्यावर वाजवणार कोण? गोविंदा एकच आहे, दुसरा कोण नाही आहे. तू बाजूला सडक, ती पेटी घेऊन चल. तिथे माझं गाणं थांबलं आणि माझी हार्मोनियम माझ्या हातात आली. म्हणजे एक प्रकारे पंडित रामभाऊ मराठ्यांमुळे हो, आम्ही एका चांगल्या गायकाला मुकलो, पण चांगला हार्मोनियम वादक आम्हाला मिळाला. आता मगाशी तुम्ही अभिषेकी बुवांचा उल्लेख केला, मी पुन्हा तिथे येतो. जितेंद्र अभिषेकी यांची प्रदीर्घ साथ तुम्ही केली, जवळपास 18 वर्ष तुम्ही अभिषेकी बुवांची साथ केली. अभिषेकींचा स्वराभिषेक तुमच्या जीवनात काय ठेव ठेवून गेला? अभिषेकींच्या बरोबर मी जो वावरलो 18 वर्ष, ते अद्भुत होतं सगळं. रोज नवीन ऐकायला मिळायचं, रोज नवीन, प्रत्येक मैफलीत नवीन. राग तेच असले तरी वेगळा आविष्कार असायचा. ते शिकत गेलो आम्ही आणि ते मी माझ्यात अंगीकारलं की मला तेव्हापासून माझी प्रबळ इच्छा होती, की मला स्वतःला माझे हार्मोनियम वाजवायचे, लोकांसमोर ठेवायचे. कायम मला साईडला बसायचं नाही आहे, ही माझी तेव्हापासूनची प्रबळ इच्छा होती. कारण मला वडील मधून एखादं नाट्यसंगीत वाजव रे, नाट्यसंगीत, असं ते संस्कार थोडे करत गेले आणि ते माझं वाढत गेलं. अरे नाही म्हटलं, आपण जर हे सगळं घेतोय, मिळवतोय, ते साथीपुरतं नाही. मला पण माझे काय आहेत, माझे काय क्रिएशन्स आहे, माझ्या काय म्हणतो आपण त्याला, मला सादरीकरण जे करायचे ते उत्तम तऱ्हेनं सादर करता आलं पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे,
तर ह्या सगळ्या लोकांचं साथ संगत करता 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 त्यातलं तर चांगलं चांगलं घेऊन जे छान आहे आणि योग्य आहे, कुठल्याही आपल्या फ्रेमला धक्का देणारा नाही आहे, ते घ्यायचं आणि ते लोकांसमोर सादर करायचं. हा माझा पहिल्यापासून होता. म्हणजे मी अब्दुल करीम खानची जरी नाट्यसंगीत ऐकत असलो, भीमसेन जोशींची त्यावेळेस, तरी त्यातलं अरे छान छान आहे, हे घेऊया, हे आपण यूज करूया आपल्या ह्याच्यात. म्हणजे मी साथ जरी करत असलो, भीमसेन जोशींनी साथ करताना भीमसेन जोशींनी पहिलं सेकंड त्याने अटेम्प्ट गायला हे नाट्यसंगीत, ते म्हणले अरे कानरे बुवा अब्दुल कलामची रेकॉर्ड ऐकली काय? उगीचं का कांता, तर तुम्ही ऐकली होती त्यावेळेस रेकॉर्ड, भरपूर वेळ ऐकली होती. तर त्यातले काही छान छान जागा आहेत. किती आम्हाला किती वेळ मिळायचा, 1-2 मिनिट 1.5 मिनिटच, पण त्याच्यात आपलं अस्तित्व दाखवायचं ही तेव्हापासून माझी अशी होती की आमच्या गुरुजींचं तसंच होतं की आपलं अस्तित्व दाखवायचं, आम्ही आहोत, हे पहिल्यापासून संस्कार होत गेले. ते आत्ता तुम्ही अब्दुल करीम खान साहेबांचं म्हणालात की आपलं अस्तित्व दाखवायचं अशी आम्ही शोधून काढत होतो आणि ते त्यांनी विचारत होतं. एक झलक आमच्या रसिकांना, ती कशी तुम्ही शोधून काढत होतात? एखादा सूर लावायचे, एखादा सूर की तो अरे पण तो सूर लोकांच्या किती जरी कमी वेळात असला तरी लोकांच्या मनात बिंबवायचा. ही जी धाटणी होती त्यांची, ते मी हळूहळू ऐकून ऐकून आपल्या वादनात कसं येईल. आणि त्यावेळेपासून जी तुमची इच्छा होती, जे ध्येय होतं सोलो वादनाचं, हार्मोनियम वादनाचं, ते आता नंतर प्रत्यक्षामध्ये आलं. मला पंडित भीमसेन जोशींची एक आठवण या ठिकाणी मुद्दाम नमूद करायची आहे. ती अशी की पंडित भीमसेन जोशींच्या साथीला एकदा गोविंदराव पटवर्धन तुमचे गुरुजी हे होते नियोजित, पण त्यावेळेला तुम्ही ते कार्यक्रम ऐकायला म्हणून गेलात आणि भीमसेनजींना तुम्ही विचारलं होतं की आज मी साथ करू का? आणि त्याच्यावर भीमसेन जोशींनी तुमच्या गुरुजींना म्हणजे गोविंदरावांना सांगितलं होतं, गोविंदराव आराम करा आज, कारण कान्हेरे बुवा आमच्या साथीला आहेत, तेव्हा तुमचेच पट्टशिष्य आहेत, त्यांना घेतो आज, ते चांगलं वाजवतात. हे पंडितजींनी तुमच्या गुरुजींना सांगणं हे प्रशस्तीपत्रक म्हणू किंवा पुरस्कारच आहे असं म्हणू. याबद्दल पंडितजींबद्दल हा किस्सा आहे 1980 सालचा. बरं. वसंतराव आचरेकरांची पहिली पुण्यतिथी. हां. बालमोहन विद्यालयात दादरला 20 गायक होते, 20 टॉपचे, एकदम टॉपचे. तर मला उशिरा कळलं या गोष्टी. माझा पहिला दिवस निघूनच गेला होता, म्हणजे मला कळलंच नव्हतं, कारण मी बाहेर होतो तेव्हा नाटकं वाजवायचं होतं, म्हणजे बाहेरगावी होतो. मला सकाळी कळलं, कोणतरी सांगितलं मला, अरे बालमोहनमध्ये सगळे गात आहेत, तू कुठे आहेस? म्हटलं अरे आलो मी आत्ता मुंबईत. काय रे? अरे सगळे इथे आज तू नाहीस इथे, कसं काय? तुझी अनुपस्थिती जाणवते आम्हाला. तर मी म्हटलं अरे अच्छा, कोण कोण आहेत? सगळे टॉपचे आहेत, आज तर खूपच टॉपचे लोक आहेत कालच्यापेक्षा. अच्छा म्हटलं, गेलो. तर मी जरा उशिरा पोचलो होतो तिथं. तर मी डायरेक्ट गृहमध्ये गेलो, तर हे असे बसले होते, वा भीमसेन जोशी एकटेच होते. आणि तेव्हा एकटेच असायचे, बाकीचं कोणी प्रजा नव्हती त्याच्याबरोबर. आता होती ती शेवट तशी नव्हती, एकटेच असायचे. म्हणजे अरे बुवा या या या. काय? म्हटलं नाही बुवा तुमचं आहे म्हणून मी आलो ऐकायला.
म्हटलं मग काय आहेत म्हटलं सगळे ठरलेलं आहे. अच्छा अच्छा. पण आता म्हटलं आता म्हणजे गोविंदराव बसलेत आणि ते पण माझ्यावर आत्ता आहेत. म्हटलं ओके. पण म्हटलं बुवा आज माझी इच्छा होती तुमच्यावर वाजवायची, त्याने वसंतराव आचरेकरांना माझ्यातर्फे एक श्रद्धांजली झाली असती. अच्छा चला ठीक आहे हरकत वाजवा. मग म्हटलं त्यांना गुरुजीला मी कसं सांगू, काळजी करू नका मी बोलतो. तो किस्सा आहे. असं त्यांनी मग तुमच्या गुरुजींना सांगितलं आणि अरे आहे ते पंडितजींना साथ केली. तो आहे इथं, कांजरेभाऊ इथं आहेत, काय हरकत आहे का. आणि आमचे गोविंदराव म्हणजे देव माणूस आहे का तो, मग काही प्रश्नच नाही, पाहत होते त्याला. पण अर्थात ती पहिली साथ म्हणजे तिसरी साथ त्यांची माझी. हां. पण तिथपासून मी त्यांच्याबरोबर कंटिन्यू 7 वर्ष होतो. चौथ्या दिवशी त्यांच्या PAचं मला पत्र आलं, जोशी म्हणून होता, की बुवांना तुमची साथ इतकी आवडलेली आहे तर बुवांनी ह्या तारखा दिलेल्या आहेत ते तुम्ही लिहून घ्या. असं एकदम मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं अरे वा. कारण त्यांच्या घरी आमच्या वडिलांचं कीर्तन झालं होतं. भीमसेन जोशी कीर्तनाला यायचे पुण्यात. 4 महिन्यातनं 4 वेळा यायचे ते कीर्तनाला. मला म्हणले बाबांचं कीर्तन ठेवूया तो घरी. मी म्हटलं ठेवा ना, काय प्रॉब्लेम नाही. इतके आमच्या जवळचे संबंध होते. पण तरीसुद्धा तुमच्या गुरुजींनी तुम्हाला साथ करायला परवानगी दिली त्यावेळेला, ह्याचा अर्थ असाही आहे की तुमच्या गुरुजींचाही तुमच्यावर तेवढाच विश्वास होता की पंडितजींना हा माझा शिष्य उत्तमपैकी साथ करू शकेल. हा विश्वास तोपर्यंत तुम्ही कमावला होता. माझ्या गुरुजींचा पहिल्या गुरुजींचा विश्वास होता 71 साली 22 स्कूलला जो प्रोग्राम झाला तेव्हा पु ल देशपांडे, आप्पा जळगावकर सगळे होते, ते हजर होते, समोर बसलेले होते. पण कोणाची हिंमत झाली नाही भीमसेन जोशींना सांगायची, अहो आम्ही आहोत ना, ते काय एवढ्या छोट्या मुलाला घेऊन जातो. असाच एक आत्ता जसं मी म्हटलं की पंडितजींनी बोलण्यातनं हा एक प्रकारचा पुरस्कार किंवा शाबासकी असं आपण म्हणूया, तसंच ज्यांना तुम्ही मम्मी म्हणायचात त्यांनी एकदा तुम्हाला हा बेटा मी गाते ते सर्वच वाजवतो, आता मी काय गाऊ असं म्हटलं होतं शोभाताई गुरटू यांनी. यांच्याबद्दल काय? त्यांचा म्हणजे अचानकच माझा योग आला. त्यांच्या मुलाने मला फोन केला की अरे कांगरे विश्वनाथ. म्हटलं काय रे, कोण बोलतोय? मी नरेंद्र गुरटू बोलतो. अरे म्हटलं बोल बोल काय रे. अरे मम्मीचा प्रोग्राम आहे सांगलीला आणि मम्मीने सारखं ते तुझंच नाव सारखी घेते, ते त्या मुलाला बोलावं रे, तो इतका चांगला वाजवतो, तुम्ही त्याला का टाळता वगैरे, त्याला बोलावं माझ्याबरोबर. बरं. म्हणजे तू येशील का, अबकडचा प्रोग्राम आहे सांगलीला. तेव्हा अबकड संस्था होती सांगलीला, मोठे मोठे प्रोग्राम व्हायचे. म्हटलं अरे काय अरे करतोस म्हणे, तू प्रोग्राम वाजवला आहेस गुलाब्याला मम्मीचा एक प्रोग्राम. म्हटलं तो प्रायव्हेट प्रोग्राम होता रे, हा जाहीर प्रोग्राम आहे. आम्ही जो प्रायव्हेट प्रोग्राम वाजवला ना तेव्हा योगेश समसी नवीन म्हणजे अगदी 20-22 वर्षाचे. हां 21 वर्षाचा होता. तर अबकडमध्ये प्रोग्राम आहे तू ये. म्हटलं ओके. मग मी गेलो. म्हटलं मम्मी काय, मी त्यांना मम्मीच म्हणायचो पहिल्यापासूनच मम्मी म्हणायचो. त्यामुळे मला मम्मी म्हणतोय. म्हटलं का नाही म्हणायचं, माझ्या आईच्याच वयाची आहे तुम्ही, तर मी मम्मी का नाही म्हणायचं. अरे मग तुला मी बेटा म्हणते. म्हटलं मग असं आमचं नातं जुळत गेलं आणि तो प्रोग्राम सक्सेस झाला. त्याच्यानंतर त्याने मला कंटिन्यूच केला. अरे नाही हा मला सुचवतो आणि चांगलं सुचवतो, मला कुठेही असा दाबत नाही किंवा कुठे क्रॉस जात नाही. हा छान सुचवत जातो मला जे अपेक्षित आहे ते हा न सांगता सुचवतो मला. तिथं आमचं ट्युनिंग जुळत गेलं. एक उत्तम साथसंगतकार कसा असावा हा हे त्यांना अपेक्षित होतं, जे तुम्ही त्यांना देत होता. मिळालं. आणखीन एका तुमच्या गुरूंकडे मला यायचं आहे या वेळेला, की ते म्हणजे पंडित यशवंत बुवा जोशी. हेही तुमचे गुरु. पण मला ह्याच्याबद्दल एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे बुवा, की पंडित यशवंत बुवा जोशी हे उत्तम कलाकाराबरोबरच तेवढेच उत्तम माणूसही होते. प्रश्नच नाही. याबद्दलची तुमची आठवण आहे? उत्तम माझे गुरुजी होते ते. उत्तम कलाकार तर होतेच, पण उत्तम माणूस म्हणून मी काय सांगेन, मला जेव्हा मोठा ॲक्सिडेंट झाला आमचा 98मध्ये, तेव्हा गायकांपैकी मला आत्मीयतेने 3-4 वेळा भेटायला आलेला आणि माझ्यासाठी काहीतरी घेऊन आलेला एकच कलाकार, दुसरा नाही.
मी जाहीर सांगतो. असे ते होते आणि गुरु तर माझे होतेच, ते प्रश्नच तो नाहीच. ह्या सगळ्या प्रवासामध्ये हार्मोनियमची साथ तर तुम्ही करतच होतात, नाटक वाजवत होतात, मैफिली करत होतात, पण हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः काही रागांचीही निर्मिती केलीत. ह्याच्याबद्दल थोडी माहिती ऐकायला आवडेल. राग निर्मिती मी केली नाही, झाली. तुमच्या हातून झाली? झाली, हातून नाही झाली, इथून आली, म्हणजे ती हातामध्ये उतरली. आमच्या दृष्टीने तुम्ही केलीत तसं म्हणा, पण मी म्हणतो मी झाली. कारण असं पर्टिक्युलर बसून चला आता एक जोरडाग तयार करूया, आता एक वेगळं काय तयार करूया, असं झालेलं नाही. हे आत्ता ह्या पिढीपर्यंत अनुभवत आहेत ते. मला ते सुस्त पटकन येतं डोक्यात, ते त्यांनाही माहिती आहे. हे असं काय बसवलेलं वगैरे काही नसतं, ते सुचत गेले मला राग. आणि ते सुचत गेले ह्याचं कारण, बरेच वर्ष मी रामभाऊंचे जोडराग ऐकत होतो. हां, ते मी त्यांना एक दिवस बेडरूममध्ये जाऊन बसलो होतो आम्ही. तर बाबा तुम्ही जोडराग गाता, ते हे कसं करता, जोडता कसं ते? अरे काय विचारतोस म्हणे, तू वाजवतोस माझ्यावर ना, तुला कळलं नाही अजूनपर्यंत? म्हटलं नाही कळलं. मग काय वाजवतोस? म्हणजे तुम्ही गाताय, तुम्ही काय सांगितलं होतं मला, जे ऐकू येते ते वाजवायचं. तसंच मी म्हटलं करतोय, पण त्यातलं काय ज्ञान आहे ते मला कळलं नाही. सांगतो म्हणे बस. जोड राग ह्याचा अर्थ असा असतो, एक तर एका रागाला दुसरा राग समर्पक संलग्न आहे, हा एक भाग. आणि एक राग दुसऱ्या रागाला समर्पक नाही आहे, क्रॉस आहे तो, तरी जोडराग होऊ शकतो. ह्याचं कारण म्हणजे जंक्शन. 7 सुरांपैकी मधला जो सेंटर आहे तो पकडायचा असतो आणि त्याला आपण मेन मानायचा. तिथून जायचं यायचं, तिथे थांबायचं परत. जसं म्हणे, तुला मी एक उदाहरण देतो, तुला पार्ल्याहून जायचं आहे विटीला, तुला माहीमला तर थांबायला लागेल, नाही तर दादरला थांबायला लागेल. तू ठरव कुठं थांबायचं आहे. माहीमला. मग जाताना माहीमला थांबलात ना, मग येताना माहीमला थांबलं पाहिजे. तसं इतकं सोपं आहे. फक्त सोपं नाही आहे, पण असं जंक्शन आहे, ते जंक्शन सांभाळलंच ना ते जोडराग. हा एक राग, तो एक राग, असा जोडराग होत नाही. अख्ख्या रागाचं पूर्ण काय म्हणतो आपण परिणाम हा अर्ध्या रागामध्ये साधला गेला पाहिजे, ह्याला जोडराग म्हणतात. दोन्ही रागांचं अर्ध्या अर्ध्या भागात संपूर्ण राग ऐकला असं समोर त्याला समजायला पाहिजे. अरे हा आहे, पण ते मेन जे सूर आहेत ते सांभाळले पाहिजे. तसे माझे राग होत गेले, झाले. व शब्दप्रधान आणि भावप्रधान गायकी याच्यातला नेमका फरक काय असतो? आणि तुमचं संगीत स्वयंवर नाटकातलं जे नाथा माझा हे पद आहे, या पदामध्ये तुम्ही खूप छान गंमत करून दाखवता. तर ती शब्दप्रधान आणि भावप्रधान मधला फरक त्या पदांनी दाखवा ना. ते पदाने दाखवायच्या आधी तुम्हाला मी सांगतो. हां, सांगा काय आहे शब्दप्रधान आणि भावप्रधान. शब्दप्रधान ही गायकी ही नाट्य संगीतापुरती शब्द अक्षर ही तशीच्या तशी वाजली पाहिजेत, असा दंडक होता आमच्या सगळ्या गुरुजन लोकांचा. की वेलांटी, आकार, उकार, ऱ्हस्व, दीर्घ, पॉज म्हणजे तो स्वल्पविराम, हे सगळं त्याच्यात यायला पाहिजे तुमच्या वादनामध्ये. तो पहिल्यापासून मला तोच संस्कार होते. जोडाक्षरं ही कशी वाजवायला लागतात हे सगळं होतं त्यावेळेस. त्याचे मला पहिल्यापासून संथा मिळाली. आपण संथा म्हणजे संथा म्हणतो की एक संस्कार. आणि भावप्रधान गायकी म्हणजे त्यात भाव पाहिजेत, तुमच्या वादनामध्ये भाव पाहिजेत. नुसतं वृक्षवादन, वृक्ष गाणं लोकांना फार वेळ ऐकू शकत नाहीत. तयारी खूप आहे पण त्यात भाव खूप नाहीत. तयारी भन्नाट तयारी आहे, तालाची आहे, तानांची आहे, ह्याची त्याची आहे, सगळी आहे, सगळं आहे, काय नाही आहे त्याच्यात, पण भाव नाहीत. मग किती वेळ तुम्ही ऐकणार त्याचं? मग हे मी अभिशिकेकडून ते शिकलो. भाव ठेवून एखादं प्रेझेंटेशन करणं, एखाद्या पदाचं किंवा एखाद्या रागाचं,
हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. प्रत्येक गुरूंकडून मला वेगळं वेगळं शिकायला मिळालं. हा आला नाही विषय, पण मी मुद्दाम आता परत बोलतो की मला 6 गुरुजींकडून काय काय मिळालं. माझे 6 गुरुजी, 7वे आमचे यशवंत बुवा, ते 6-7 गुरुजींकडून मला काय मिळालं. तर मला पहिल्या गुरुजींकडून काय मिळालं, सात संगत छानपैकी कर, हे आमचे वडील. दुसऱ्या गुरुजींकडून काय मिळालं, ठाकूरदासांकडून हात सगळे ठेवतात म्हणे, उचलायचं आहे कधी, आणि उचलायचं म्हणजे टाईप रायटिंग सगळं उचलायचं नाही आहे, तिथल्या तिथेच उचलायचं आहे. लोकांना समजलं नाही पाहिजे उचललायस. एक स्वतःच अंतर हे पहिलं लक्षात घे, कधी उचलायचं आहे. आणि ठेवायचं सगळे ठेवतात म्हणे, उचलायचं कधी लक्षात ठेव. ते त्यांच्याकडनं मिळालं. रामभोगमंड काय मिळालं तुला माहीत नाही. माझा पहिला शो इथे होता, दुसरा शो 74 साली गौरीशंकरचा, आणि पहिला शो मला महाडला होता. मी त्यांना म्हटलं तुम्ही काहीच मला सांगत नाही, कसं गात आहेत, कोणी काय, मला बाकीच्यांची ओळख कोणाचीच नाही आहे, आणि तुम्ही रिहर्सल होणार का. हो म्हणे रिहर्सल होणार. आणि कसली रिहर्सल, सगळे आपले सत्यनारायणची पोथी म्हटल्यासारखे सगळे पटापटा पटापटा म्हणाले, आणि झाली रिहर्सल. अरे म्हटलं गाणी तिकडे मग स्टेजवर. अरे मी म्हटलं कसं काय, ऐकू येत आहे ना तुला, ते वाजवायचं. तो त्यांच्याकडनं धडा मिळाला. जे ऐकू येत आहे तसं वाजव, ते तसंच्या तसं आपल्या हातातून जायला पाहिजे. यासाठी तयारी आपल्याला करायला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. अभिषेकडून काय मिळालं, भाव. त्यात आत होता, त्यात तुम्ही डुंबा, तरच तुम्हाला ते मिळणार. आतलं काय आहे सौंदर्य किंवा काय, हा भाव त्यांच्याकडे मिळाला. गोविंदरावांकडून काय मिळालं, गोविंदरावांनी सांगितलं अक्षर, जे पेंढारकरांनी सांगितलं मला, अक्षर वाजव, अक्षर वाजव, अक्षर असं म्हणा. तेव्हा समजायचं नाही आम्हाला. अरे अक्षर का, मी तेच वाजवतोय ना. सूर वाजवतोस म्हणे तू, अक्षर नाही वाजवत आहेस. अक्षर वाजव, ती सवय आत्तापासून कर. जसा गोविंदा आमचा कसा वाजवतो अक्षर, आकार, उकार, स्वल्पविराम, वेलांटी, सगळं डबल वेलांटी सगळं वाजवतो तो, तसं तू कर. पण ते इतकं कसं करणार ना. मग ते शेजारी बसूनच मला बघायला पाहिजे ना कसं करतात ते. कुठल्या स्वराला किती भात्या मारतायत, कुठल्या स्वराला किती जोर प्रेशर करतायत, हे सगळं शेजारी बसूनच मला शिकायला मिळालं. ते त्यांच्याकडनं मिळालं मला. नंतर मला मिळाले आमचे विश्वनाथ पेंढारकर. क्लासिकलमध्ये प्युअर क्लासिकल जर वाजवायचं आहे तर त्या रागाचं संपूर्ण ज्ञान पाहिजे आपल्याला, संपूर्ण ज्ञान पाहिजे. मी म्हटलं गुरुजी वादी समाधी विसरून जा, वादी संवादी विसरून जा. हे क्लासमध्ये शिकण्याच्या गोष्टी आहेत, इथे नाहीत. पण रागाचं जाणं आणि येणं हे परफेक्ट पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. ते त्याने शिकवलं होतं पेंढारकरांनी. आणि बुवा यशवंत भाऊनी काय मला गाणंच समोर शिकवलं. ते म्हणजे तुला मी काय गाणं शिकवणार, तू गाणतोच आहेस पेटीमधून, आता तुला काय पाहिजे. म्हटलं नाही, मला प्रत्यक्ष गायची वेळ आली तर सांगायचं, दाखवायची वेळ आली तर मी काय करू. त्यामुळे तुला आवाज करायला लागेल, आवाजाची तुला मेहनत करायला लागेल. बंदीशी मी तुला वाटेल तेवढं देईन, पण आवाजाची तयारी करणं तुझ्यात आहे. तुला किती वेळ मिळाला तू बघ. म्हणजे ठीक आहे, तुम्ही मला बंदीचे तर द्या, माझ्या तो भरणा होईल ना, माझ्याकडे साठवण होईल. मला नाही गाता आलं तर मी ह्याच्यात दाखवू शकतो. हे प्रत्येकाकडे मला वेगळ्या गोष्टी मिळाल्या आणि मी ते आत्मसात करायचा प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न मी माझ्या वादनामधून दाखवतो. कारण मी त्याच्यात डुंबलेला असतो. माझं वादन म्हणतच नाही मी, माझ्याकडनं गुरुजी वाजवून घेत आहेत. मला जेव्हा गोविंदराव म्हणायचं अरे तू क्लासिकल वाजवतोस एवढा मारवा, अरे मला येत नाही. म्हटलं काय बोलताय तुम्ही गुरुजी, मला येत नाही.
अरे मला स्वतंत्र वाजवताना येत नाही, तू स्वतंत्र वाजवतोस. मग मी काय त्याचा अर्थ लावला ते गेल्यानंतर, त्यांना हे करायचं होतं, ते माझ्याकडनं करून घेत आहेत. मी नाही, मी माझं माध्यम आहे, ते माझं माध्यम वापरत आहेत, नो प्रॉब्लेम. त्यांना सांगायचं आहे. त्यामुळे माझं वादन हे बसलेलं पाठांतर नाही. प्रत्येक वेळी एखाद दोन जागा त्यात येऊ शकतात, ते गायकामध्ये पण येतात, गाण्यामध्ये पण येतात. पण एक वेगळं जे असतं ते त्यांना सांगायचं आहे. ते तिथून मला सांगत असतात, हे तिकडं जा, हे तिकडं जा, हा सूर दाब, हा कर, ते कर, सतत सांगत असतात. अशी माझी भावना आहे. आणि अशी पण भावना नाही ठेवली, मी करतोय असं होत नाही. मीपणा सोडला आणि आपण त्याच्यात रंगलो, अजून काय पाहिजे आपल्याला? खरं आहे. त्यातनं चांगलीच कलाकृती तळमळ होणार ना. नाथ हा माझा. हा जो मोही कला आहे तो त्यावेळेस बालगंधर्वांनी केला. मग त्याच्यानंतर कुमारजींचं लेक्चर झालं, मी गेलो होतो ऐकायला सिडनॅम कॉलेजमध्ये. बरं. तर ते म्हणले त्यावेळी होतं तसं की मोह एवढा वाढवला, ही खला झालं पुढे, मोह बाजूलाच राहिला, मोही खला हे असं यायला पाहिजे. आणि वसंतरावांनी तेच सांगितलं की शब्द तोडायचे कुठले, शब्द तोडताय तुम्ही, मोही खला हे दोन शब्द वेगळे आहेत. हे बुजुर्गांचं ऐकल्याशिवाय आपल्याला समजत नाही ना. ते मला लक्षात, अरे बरोबर आहे, आपण काय करतोय आतापर्यंत हेच करतोय, असंच कॉपी टू कॉपी चुकीचं आहे.
ही कला म्हणजे दोनदा ही आलं, मो दोनदा आला, चुकीचं आहे. मो ही कला, पण ते कसं ॲडजस्ट करायला पाहिजे. मोही कला हे असं जर म्हटलं गेलं तर इतकं थांबायची जरूर नाही आहे. ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे थांबायचं आहे कुठे आपल्याला. मोही आणि खला याच्यामध्ये किती थांबायचं आहे. मोही खला हे कोणीच गात नाही अजून. अजून तसंच गात आहेत. तेच चालू आहे परंपरा. तसं नाहीये. असं नाहीये. वसंतरावांनी त्यांच्या ज्या नाट्यसंगीताच्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांनी सांगितले या गोष्टी सगळ्या क्लिअर करून सांगितले आहेत. कसा अर्थ बदलतो. तुम्ही जर मध्ये कुठे तर तोडलं तर रवा शिरावर, रवा शिरावर कसं काय. असं होत नाही ना. आता ही तुम्ही जर पुढे जाताय, डेव्हलप करताय, तर डेव्हलप करताना तुम्ही स्वतःचा विचार करा ना. जे सांगितले त्याचा तरी फॉलो करा. त्यांनी बालगंधर्वांच्या नंतरच्याच लोकांनी सांगितलं या गोष्टी. त्यांच्या नसेल लक्षात आलं किंवा तेव्हा चालूच गेलं. तेव्हा ठीक आहे, त्यांच्या गायकीमुळे त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे चालून गेलं. पण नंतरची पिढी विचार करायला बसली. ही कला कसं काय नाही होणार. ही कला. बुवा मगाशी तुम्ही तुमच्या सगळ्या सहाय्यी गुरुजींकडून प्रत्येकाकडून मी काय काय घेतलं हे सांगितलं. त्या सगळ्या समृद्धतेने, अनुभव समृद्धतेने तुम्ही उत्तम साथसंगतकार जसे होऊ शकलात, तसेच तुम्ही उत्तम सोलो वादकही होऊ शकलात. काय फरक आहे ह्या दोन्ही वादनामध्ये, नेमका फरक काय. हां, चांगला प्रश्न आहे. साथसंगत करताना आपल्यावर एक जबाबदारी असते मोठी. त्याला काय हवं आहे, त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्याप्रमाणे आपल्याला जायला लागतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी साथसंगत करताना माझे विचार वेगळे आहेत इतर लोकांपेक्षा. मी आत्ता कोणाची सेवा नोकरी करतोय, त्याची मेन गायकाची. मी त्याचा तर नोकर आहे 3 तास. त्याला काय पाहिजे ते देणं आपलं काम आहे. आपली विद्वत्ता दाखवणं आपलं काम नाही आता. बरोबर. माझा माईक लोकांना ऐकू येतो की नाही याचा मी विचार करणं, माझा काय संबंध आहे. त्याला ऐकू येते की नाही, बात खतम. लोकांना ऐकू येत नाही तर लोक सांगतील माईकवाल्याला, अरे आम्हाला हार्मोनियम ऐकू येत नाही, करतील ते. पण समोरच्याने जर आपल्याला डिस्टर्ब केलं, अरे तुझे हार्मोनियम ऐकू येत नाही, तू जाऊन सांग त्यांना, मी कशाला बोंबलू देते. माझं काम इथे एवढं त्याचंच काम आहे. त्याची रिक्वायरमेंट काय आहे एवढंच सांभाळणं माझं काम आहे. लोकांची रिक्वायरमेंट सांभाळणं माझं काम नाही. आत्ता मी जेव्हा मध्ये बसेन तेव्हा नक्कीच त्यांची रिक्वायरमेंट मी सांभाळेन. आत्ता त्याचे मी काम आहे. त्याला साथसंगत माझं मत आहे असं की त्याला पोषक, त्याला पुढे नेणं किंवा त्याला डिस्टर्ब न करता त्याला पुश, अरे बहुत अच्छी बात, चलो आगे चलो आगे. आणि त्याने समजा मध्ये सोडलं तर सेम टू सेम ते वाजवून त्याला उत्साहित करणं, अरे बहुत अच्छी बात, मला परत माझं रिटर्न ऐकायला मिळालं, संपली बात. ही माझी साथसंगतीची माझी ही कन्सेप्ट आहे. इतरांची असेल नसेल किंवा कोणाची आहे नाही त्याच्याशी मला घेणं देणं नाही. ही माझी आहे. आणि मी माझ्या विद्यार्थ्यांना हेच सांगत असतो, साथीला बसल्यानंतर तुम्ही कोण नाही व्यक्तिगत, तुम्ही त्याचे नोकर आहात, तुम्ही त्याचे बांधील आहात. करताना साथसंगत मध्ये स्वीकारा. तो जे गाईल त्याला जे पाहिजे ते द्यायचं आहे आपल्याला. सोलो म्हटल्यानंतर आपण राजे आहोत. आपण राजे आहोत ना. मला जे वाजवायचं आहे किंवा मला जर सादर करायचं ते माझा मी स्वतंत्र आहे. मला कोणाचं मी कुबड्या घेऊन काही करू शकत नाही, करत नाही मी.
ह्या कुबड्या घेऊन वाजवणं हेच मला नंतर त्रासदायक व्हायला लागलं. ते बदलत गेलं, वातावरण बदलत गेलं. कारण काही लोकांच्या एक विचारामुळे काही अशी गुरुजी लोक तयार झाले की नाही त्याने गायल्यानंतर तो सगळं ते आवर्तनचे आवर्तन तुझा आलं पाहिजे, असं जी संस्कार होत गेले ना, त्यामुळे साथ संगत बिघडत गेली. खरा गाण्याचा जो माहोल आहे, गाण्याचा आनंद आहे, तो आता कमी व्हायला लागला. कारण तिघांचं म्हणून जे एक टीमवर्क असतं ते आता होत नाही. तो त्याचं वाजवणार, हा याचं वाजवणार, तो त्याचं गाणार. त्याला मी मैफिल नाही म्हणू शकत. मैफिल म्हटल्यानंतर टीमवर्क, आपण तिघे एकत्र आहोत आणि एकमेकांना साथ देणं हे आपलं काम आहे. आत्ता तरी 4 तास ते सांभाळलं पाहिजे. याला साथ संगत. सोलो काय, सोलो आपण आपली बुद्धी आहे ना, स्वतःची बुद्धी आहे, वापरा ना. हा फरक आहे. आणि सोलो साथ संगत करूनच सोलो येतो असंही नाही आहे. बरं, येतो असंही आहे. कारण येतो का म्हणतोय मी, सगळ्या लोकांचं तुम्ही ऐकताय, तुमची बुद्धिमत्ता तर प्रगल्भ असेल तर त्यात छान वेचा, या छान गोष्टी आहेत, आपल्या वाद्याला पोषक आहेत. हे आपण जर मांडलं लोकांसमोर, अरे इथे अभिषेक दिसले, इथे रामभाऊ दिसले, इथे भीमसेनजी दिसले, लोक म्हणू देत, म्हणणारच. पण तुम्ही ते वेचलं, ते तर तुम्ही त्याचा सादरीकरण केलं, तो विचार करून, व्यवस्थित विचार करून, तर ते होतं. त्याचाही फायदा होतोच. साथसंगतीचा सोलो वादनाला खूप फायदा होतो. आणि साथसंगत करूनच सोलो वाजवतात, वाजवावा असं माझं मत आहे. तुम्ही डायरेक्ट सोलो वाजवलात ना, शिकलात, मला सोलो वाजवायचं, तो साथसंगत नाही करू शकत. उदाहरणं आहेत पूर्वीची, आता मी ती उद्धृत करत नाही, आहेत. पण साथसंगत झाल्यानंतर सोलो वाजवू शकतो, पण सोलो वाजवल्यानंतर साथसंगत नाही करू शकत. तो वेगळा विषय आहे, वेगळाच विषय आहे. कारण त्याचं टेम्परामेंट, त्याची पहिल्यापासूनची शिकण्याची पद्धत, मला सादर करायचे हे जे असतं ते साथीमध्ये नाही, साथसंगत करून येत नाही. साथसंगत करून सोलो वाजवू शकता, पण सोलो वाजून साथसंगत नाही करू शकत. सोलो वादनासाठी तेवढी स्वतःची प्रतिभा नक्की पाहिजे, घेण्याची वृत्ती पाहिजे आणि घेण्याची वृत्ती लागते. हे चांगलं आहे, हे छान आहे. सुराची मजा घेणं, थांबायचंय कुठे, पॉज कुठे घ्यायचा आहे, तो कुठे पॉज घेतोय, हे अंगीकारणं, हे ऑब्झर्वेशन करणं. इथे पॉज घेतला या माणसाने, इथे आपलं वादन करताना इथे थांबलं पाहिजे आपल्याला. कारण तो थांबणं नसतं, हे सगळं चालू असतं. सूर चालू आहे, तबला चालू आहे, साथीदार असेल हार्मोनियम वादकाबरोबर साथीदार, तो सूर चालू आहे. एकावर कुठल्याही सुरावर तुम्ही थांबलात, त्याला संलग्न असलेल्या सुरावर, तर तो थांबल्यानंतर तुम्ही सोडला सूर, तर सगळं बाकीचं तो जे असतं वातावरण, तो सूर उचलून धरतो. मी तुम्हाला एक थोडंसं उदाहरण देतो याचं कसं आहे ते. हा फरक आहे. एक वेगळा प्रश्न विचारतो. मगाशी आपण गुरुजींबद्दल बोललो. 2023 हे वर्ष तुमचे गुरुजी गोविंदराव पटवर्धन यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. गुरुजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या म्हणून काही वेगळ्या योजना आहेत का? योजना आहेत डोक्यात, पण ते आता ह्या सगळ्या परिस्थिती आता बघतोय आपण काय परिस्थिती चालू आहे, त्यानुसार कसं काय होईल चालू आहे.
प्रयत्न चालू आहेत. डोक्यात खूप कल्पना आहेत वेगळ्या वेगळ्या, की जेणेकरून आमचे गुरुजी अजून लाख लोकांसमोर पोचतील. लाख लोकांसमोर पोचलेलेच आहेत, तो भागच वेगळा. पण माझ्या दृष्टीने एक डोक्यात माझ्या आहे, त्या दृष्टीने मी करतोय, चालू आहे, माझे प्रयत्न चालू आहे एक वेगळं काहीतरी करा. पण एका हाताने या एका व्यक्ती आणि ह्या गोष्टी होण्यासारख्या नाही आहेत. एक 4 शिष्यवर्ग किंवा 4 स्पॉन्सर, हे सगळ्या गोष्टी मिळून होण्यासारख्या गोष्टी आहेत. होण्यासारख्या नाहीत असं नाही, आणि होणार, 100% होणार, 100% होणार. तुमच्या गुरुजींच्या प्रती असलेल्या ज्या भावना आहेत, त्याच भावना ह्या तुमचं जे इप्सित आहे ते नक्की साध्य करून घेतील, आणि त्यासाठी स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील, ही आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. कार्यक्रमाच्या आपल्या मुलाखतीच्या या उत्तरार्धाकडे जात असताना एक अत्यंत महत्त्वाचा माझ्या दृष्टीने यासाठी, की ही जी आत्ता आपण परंपरा तुमची ऐकली, की तुम्ही म्हणजे अगदी पंडित जितेंद्र अभिषेकींपासून ते शोभाताई गुरुटूंपर्यंत, पंडित रामभाऊंपासून ते भीमसेनजींपर्यंत इतक्या मोठ्या लोकांना तुम्ही साथसंगत केलीत, आणि कलेच्या अत्यंत अत्युच्च शिखरावर असताना पुणे मुंबईसारखी शहरं सोडून तुम्ही कोकणात आलात. असं तुम्हाला कोकणात येऊन ऐन भरात कोकणात येऊन राहावं असं तुम्हाला का वाटलं, आणि ज्या उद्देशाने तुम्ही कोकणात येऊन राहिलात तो उद्देश आज तुमचा पूर्ण झालाय असं तुम्हाला वाटतं? त्याच्यात 1-2 गोष्टी सांगतो राहिल्या. तुम्ही आता यादी जी वाचलीत यांच्यापासून यांच्यापर्यंत, माझ्या आयुष्यात 2च कलाकार राहिले साथ संगत करायचे. एक कुमारजी आणि किशोरीताई. कुमारजींचं साथीदार मला संधी आली होती, पण मी भीमसेन जोशींची मुलाखत होती TV ला, त्यावेळेस सुहासिनी मुळगावकर त्यांनी मुलाखत घेतली, दूरदर्शन GN जोशी ते मुलाखत घेणार होते. तो एक प्रोग्राम, त्यामुळे मी कुमारजींबरोबर जाऊ शकलो नाही. पण मला गुरुजींनी फोन करून सांगितलं होतं, त्यावेळेस फोन फार नव्हते, दुसऱ्याकडे जाऊन त्यांनी मला दुसरीकडे जाऊन मला फोन घ्यायला लागला. म्हणजे काय, अरे मी नाही आहे, मी इथं, तू नाही आहेस मला माहिती आहे, फक्त त्यांच्याबरोबर कोणी आहे ना एवढं बघशील का जाऊन. म्हणून मी चर्नी रोडपर्यंत गेलो होतो अंधेरी बसून बघण्यासाठी की याच्यावर आहेत ना कोणी. तर मी जिनाचे चर्नी रोडच्या ते केळीवरचा जिना उतरताना कुमारजी चालत आहेत, पाठीमागून भाऊ आमचा वासुदेव. तो अरे म्हटलं भाऊ तू आहेस का? हो हो आहे मी. म्हटलं बरं झालं. का रे? नाही म्हटलं काही नाही, आहेस ना तू, बास संपली बात. तो एक माझा चान्स गेला. आणि दुसरी किशोरीताईंनी मला खूप खूप प्रयत्न केले त्यांच्यावर साथ संगत करण्याचे. मला त्यांनी बोलावलं पण होतं. आम्ही 5:30 ते 11:30 रात्री झोपाळ्यावर बसून याच विषयावर बोलत होतो. म्हणजे मी 1 वाजता तळेगावला पोचलो होतो त्या दिवशी. आणि मला केशव परांजपेने लगेच फोन केला, अरे अहो कान्हारे तुम्ही कुठे आहात? म्हटलं का हो? मी तळेगावला आलो आहे आत्ता. हो म्हटलं आत्ता पोचतो आहे मी, ते कुलूप उघडतो आहे. काय हो? अहो तुम्ही कुलूप वगैरे उघडू नका, निघा. म्हटलं निघा म्हणजे काय? अहो मला अल्टिमेट दिला आहे ताईनी, त्याला जर घेऊन आला नाही तर तुला माझे दरवाजे बंद. म्हटलं अहो तुम्ही, म्हटलं मला परांजपे नाही तुम्ही मला काहीच आता बोलू नका, तुम्ही निघा. आणि इथे 5:30ला मी मराठी उद्योग भवन समोर उभा आहे. तेव्हा मी 2 व्हीलरनी प्रवास करायचो, मुंबई पुणा. काढली मग न दार उघडता पाणी प्यालो, दार उघडलं पाणी प्यालो, नमस्कार केला देवाला, निघालो लगेच. 5:15ला मी बरोबर तिथे पोचलो. त्यांचं टायमिंगचं भयंकर होतं ते ताईंचं. 5:30ला मराठा उद्योग समोर उभा राहिलो. म्हटलं आलाच. म्हटलं कुठे जायचं? चला वाटच बघतायत ताई. गेलो मी. 5:30 ते 11:30पर्यंत ह्याच विषयावर आम्ही बोलत होतो. तू माझ्यावर साथ का नाही करत, ह्याच्याच विषयावर तुमची चर्चा झाली होती. 5 तास. मी शेवटी त्यांना एकच वाक्य सांगितलं, ताई म्हटलं एक लक्षात घ्या, तुमच्यावर साथ करायची नाही असं माझा कुठलाच हेतू नाही किंवा माझा कुठलाच अहंभाव नाही. मला तुमच्यावर साथ करायला जास्ती आवडेल. फक्त काय होतंय, तुमचा स्वभाव जसा आहे अन्याय विरुद्ध लढण्याचा, तसाच म्हटलं माझा पण आहे. तुम्ही उद्या माझ्या भात्या दाबलात जोरात किंवा असं बघितलं तर मला त्रास होणार.
ते बंद होणार आहे का? तर मी तुमच्यावर वाचवतो. तो एक. हां, आता मगाच्या तर मी इथं प्रश्नाकडे. का आलो? हां, मला झाडाझुडपांची, शेतीची किंवा एक छान एक वातावरण तयार करायची आवड पहिल्यापासून होती, लहानपणापासून होती. हं, आमच्या गावात, आमच्या घरात इतकी कोणाकडे एक बाग नव्हती फुलझाडांची, आमच्या एकट्याकडेच होती. माझ्याकडे फक्त मी ते सांभाळत होतो. फुलांची बाग, सगळ्या प्रकारची फुलझाडं माझ्याकडे होती त्यावेळेस. मी कलम करायचो, याला जोड त्याला जोड त्याला जोड, हे करून मला शाळेत शिकवायचं ना हो, सायन्समध्ये कलम कशी करायची, तसं करायचं, ते सगळा उपयोग मी तिथे करायचो आणि ते करायचो. पण ते मधल्या काळात राहून गेलं होतं. म्हटलं रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला एक गोष्टी तर करायला मिळालं तर फार बरं होईल. आता काय आपल्याला झालं, रिटायरमेंट झाले, आता नोकरी केली आपण, ठीक आहे, प्रोग्राम आले तर आपण तिथून येऊ शकतो, अशा ठिकाणी जाऊ आपण. म्हणून मी इथे आलो. शोधता बऱ्याच ठिकाणी शोधली जागा नाही मिळाली. म्हटलं आपण कोकणात जाऊया, कोकणाशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. आणि मला कोकण पहिल्यापासून आवडतं, खूप आवडतं. राहण्याच्या दृष्टीने, लोकांचे हा भाग वेगळा, राहण्याच्या दृष्टीने मला खूप आवडतं कोकण. मी तिथे जागा घेतली, 550 झाडं लावली मी माझ्या हाताने, डेव्हलप केलं. जंगल JCB लावून माझ्या स्वतःच्या हाताने झाडं लावलेत, छोटी छोटी, त्यांना वाढवली. रात्री 11 वाजता पाणी आलं तरी मी 11 वाजता लाईट नसताना मी ते बॅटरीच्या ह्याच्यात पाणी घालायचो. एकटा राहत होतो मी जंगलात, एकटा. जाणाऱ्याने म्हणायचे लोक रस्त्याने, मला ऐकू यायचं बाहेर आतमध्ये, अरे तू कोण राहत होतो? अरे तो म्हणे तो गोविंदराव आहेत ना तिकडे, होते ना तिकडे गुहागरला, त्यांचा शिष्य राहतो इकडे म्हणे, तो पेटी वाजवतो म्हणे, असं ऐकतो मी. पण ठीक आहे, मी ते सगळं केलं. का केलं? हा एक उद्देश की माझ्याकडनं एक निसर्गाचं देणं आपण लागतो. जसं आपण सामाजिक देणं लागतो तसं निसर्गाचं पण देणं लागतो आपण. नुसतंच निसर्गाचा उपभोग घेणं नाही, निसर्गाचं देणं पण आपण दिलं पाहिजे. या उद्देशाने मी तिथे एक आलो. आणि दुसरी माझा देणं काय होतं माझं, आपण कमवले, नाव कमवलं, आपल्याला नशिबात होता तेवढा पैसा कमवला. मुंबईत काय, ज्यांना जिथे काही मिळत नाही, ज्यांना कोणी सांगणारं नाही, अशा ठिकाणी आपण जाऊया म्हणून मी इथे आलो. तो उद्देश माझा किती सफल झाला किंवा किती असफल झाला हा भाग नाही आहे, पण माझा उद्देश तो होता. मेन प्रामाणिक उद्देश होता की माझ्याकडे जे आहे ते कुठे घेऊन जायचं आहे आपल्याला, त्या सगळ्या लोकांना वाटून द्या. माझी त्याच्यापुढे अपेक्षा पण नव्हती, तुम्ही मला एवढे पैसे द्या, तुम्ही मला एवढे पैसे द्या, माझी एवढी फी आहे, बिलकुल नव्हती. शिका एवढी माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यांनी किती लोकांनी त्याचा फायदा उठवून घेतला, नाही उठवून घेतला, त्यांचा प्रश्न आहे. माझी प्रामाणिक इच्छा होती. कुठला तुम्ही मला एक नाव तरी दाखवून द्या. संपादा सोडाच, संपादा कुलकर्णी सोडा, असा माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सगळं सोडून, सगळं दुकान बंद करून, पुण्यात जायचं, हा दुकान चालू करण्याचा धंदा आहे, ते सगळं बंद करून कोकणात यायचं जिथे काही नाही आहे. एकतरी कलाकार दाखवा, खरं दाखवून द्या. मी 1000 नमस्कार घालीन, होत नसले तरी. नाही होत, कारण ती जिद्द लागते, ती मानसिकता लागते. मग माझा हाच ह्या मुलांसमोर प्रश्न आहे. अरे तुम्ही इथे आलोय, घ्या. तुमची क्युरिओसिटी वाढली पाहिजे. गुरुजी हा कसा आहे, गुरुजी हे कसं आहे, हे मला सांगा समजावून, हे मला समजावून. ह्याचं हे होत का नाही याचं माहिती आहे का तुम्हाला? कारण सगळ्यांना माहिती आहे, तर मी परत उद्धृत करतो, नमूद करतो मुद्दाम. 2 गोष्टीमुळे नवीन पिढी वाया गेलेली आहे. एक मीडिया आणि दुसरा मोबाईल. वाया गेली पिढी जाते. 24 तास तरी तुमच्या डोक्याचे बोललात, अरे काय करतोय, बंद कर, होणार नाही, होणारच नाही. इतके डुबलेत त्याच्यात ते, कारण मीडियावाल्यांनी त्यांना महागायक करून टाकलेत. माझ्याकडे शिकणारा विद्यार्थी चोरून तू गेलास तिकडं, नो प्रॉब्लेम, जा बाबा तू.
आणि त्याच्याच माझ्याच हातचा त्याचा सत्कार ओके केला. पण त्याचं पुढचं भवितव्य काय? फक्त फिती कापडाने 50,000 रुपये घेणं एवढंच भवितव्य हे आहे, ध्येय आहे? तुम्ही महागायक झाल्यानंतर तुम्ही पंडित, तुम्ही भीमसेन जोशीचे बाप नाही बनलेत. तुम्हाला मीडियाने केले महागायक, पब्लिकने नाही केले. रसिकाने श्रोत्याने तुम्हाला महागायक बनवलेलं नाही आहे. मीडियाने त्याचा धंदा केला, त्यांनी त्यांची जबाबदारी झटकली. तरी झटकली तरी तुम्हाला मी मार्ग दाखवतोय, इकडे जा. तर तुम्हाला शिकायचं का नक्की तुला ह्या माणसाकडे जा. नाही गेला, तुम्ही हेच करत बसलात, गिदाके वाढवत बसलात. कारण तुम्ही काय सेलिब्रिटी आला, चमकले तुम्ही एकदा टी व्हीवर की तुमचं शिक्षण बंद बंद. ही वास्तव आहे आणि वास्तव कोणी स्वीकारायला तयार नाही आहे. काय चाललंय? माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्याला आता मला पुढची स्टेप घेणार आहे. आता कालपर्यंत मी एकदम हे होतो, आता ह्या पुढची स्टेप जाणार आहे. माझ्याकडे शिकायला यायचं आहे. मोबाईल दिसला तर मी फेकून देणार तुमच्या हातातून. मोबाईल माझ्याकडे घेऊन यायचं नाही. नो रेकॉर्डिंग, काही नाही. शिकवते ते डोक्यात ठेवा आणि त्याचा विचार सतत करत राहा. करायचं असेल तर, नसेल करायचं तर तुम्ही तेवढ्या पुरती शिका, मला फी द्या, तुमचं तुम्ही माझा मी, काही प्रॉब्लेम नाही. असं होत नाही आता. हे वास्तवता आहे, कोणी स्वीकारत नाही हो. आईबाप नाही स्वीकारत, विद्यार्थी तर नाही स्वीकारत, कारण ते नवीन पिढी आहे. त्यांना सगळ्या सुविधा मिळत आहेत नको त्या वेळात. मी जेव्हा गेलो अमेरिकेत आता 17 साली, तेव्हा माझा नातू म्हटलं अरे काय रे आयुष, तुझ्याकडे हे नाही मोबाईल? नाही पप्पा, मोबाईल 10वीपर्यंत मला मोबाईल घेऊ देणार नाही बाबा. म्हटलं का रे? नाही इथे चालणारच नाही. म्हटलं मग तू शिकायला जातो तबला? हां, मी तबला शिकायला जातो, ते लिहून घेतो मी, घरी येऊन प्रॅक्टिस करतो. मोबाईलमध्ये काही नाही, मोबाईलमध्ये रिकामा आहे. इथे का नाही होत तसं? का नाही होत? तुम्ही झोपता तेवढाच मोबाईल बाजूला असतो. माझ्याकडे काल विद्यार्थी होता, बघितला आहे तुम्ही, नाव नाही घेत मी, कोणाचं नाव नाही घ्यायचं नाही मला. मग त्याला तो बाथरूममध्ये शिरताना मी अरे थांब म्हटलं, अरे तुझा मोबाईल बाहेर राहिला आहे, घेऊन जा. बुवा तुमच्या बोलण्यात एवढा त्याचा कशाला हे पाहिजे ना, मोबाईल त्याचा ताटातूट कशाला पाहिजे? घेऊन जा. नाही मला वाटत, मला माझ्या मी ज्या पद्धतीने शिकलो आहे, मी एकदा पहिल्यांदाच गेलो ठाकूरदासांकडे शिकायला, तेव्हा मी वही घेऊन गेलो होतो. मला वडील म्हणले अरे वही घेऊन जा, काय सांगतात ते लिहून घे किंवा कर. मी वही बघितलीच आणि माझी वही, त्यांचा खाली हौद होता शुक्रवार पेठेचा, त्याने घरातूनच अशी फेकली वही. आणि तेव्हा आमच्या हाफ पॅन्ट होत्या, इतका फटका मारला जोरात, कधी संतापणारे नव्हते ते, पण वही बघून फिरलेच डोकं त्यांचं. लिहून घेतेस तू? पुस्तकी ज्ञान हवंय तुला तुझं मेंदू चालवायचा नाही आहे. आता नाही आहे तसं. गुरुजी वाजवायला बसले की यांच्या 4 ठिकाणी मोबाईल चालूच, त्यातनं येत काही नाही, शिकता येणारच नाही. समोर बसून जे शिकाल तेच होणार आहे. मग शाळेत कोणी गेलंच नसतो आम्ही लोक, घरी बसून. असं होत नाही ना. शिक्षण म्हणजे असं त्याची जी पद्धत बदलत चालली ना शिक्षणाची. आणि मेन म्हणजे दुःख माझं काय आहे, बाकी ठीक आहे, सगळं ऑनलाईन होतं, सगळं ठीक आहे. म्युझिक हे असं नाही येत. तुमची लगन पाहिजे त्याच्यासाठी. तुमच्याकडून गुरुजींबद्दलची लगन हवी. म्हणजे गुरुजी सांगतील ते सांगतील तसं वाजवायचं आहे. त्याच्याशी त्याला कसं खुश ठेवायचं आहे हे मी सांभाळलं आहे. मी स्वतः सांभाळलं आहे या गोष्टी. मी अभिषेकींचे मॉलिश करायचो. बुवा मला म्हणायचं राहते, अहो कांदरे रात्री मी 3ऱ्या याच्यावर झोपायचो, बर्थवर, बाहेरगावी मद्रासला जाताना किंवा कुठे लांब जाताना. अंतरे असा अंतरे म्हटलं हो काय बुवा जाग्यात ना? म्हटलं हो काय हो, जरा खाली या ना. हे सगळे शिष्यवर्ग झोपलेच नाही पाहिजे, पण तुम्ही जरा नुसतं हात तरी लावा बास. हां का? मला नंतर वाटलं अरे माझ्यामुळे ना आनंद, झोप लागते, चला करूया.
काही प्रॉब्लेम नाही आपला. आताची पिढी करेल? नाही करणार, नाही करणार. मग जोपर्यंत हे होत नाही ना परत, तोपर्यंत म्युझिक असं इतकं सोपं नाही हो. म्युझिक इतकं तुमच्या अंगात भिनणार नाही आहे. संगीत सगळं आहे, पण असं नाही मिळणार तुम्हाला संगीत. मला एवढं जास्ती मला प्रकाशानं एवढं जास्ती बोलायचं होतं. आत्ताची पिढी कसं शिकते आहे, कारण सगळ्यांनी दुकानं खोललेली आहेत. सगळ्यांनी दुकानं खोललेली आहेत. जरा थोडंसं आलं 25-30 विद्यार्थी, काय शिकवतोस तू? काय नाही, असंच. अरे असंच म्हणजे काय नाही होत. 25-30 रुपये मिळाले तरी बस आमचं भागतंय. त्याचं काय, त्याला गुरु म्हणायचं आपण. दुसरी गोष्ट सांगतो अजून एक. कालच विषय झाला आमचा. एका गुरुकडून तुम्ही दुसऱ्या गुरुकडे गेल्यानंतर, ज्या गुरुकडे तुम्हाला पहिल्या गुरुकडे तुम्हाला जे पाहिजे तो सगळं मिळालं. आता तुम्हालाच वाटतं की एवढं नाही, आपण अजून वेगळं. जसं 7वी झाल्यानंतर 8वी, 11वी झाल्यानंतर कॉलेज, तसं इच्छा आहे. एका तुम्ही दुसऱ्या गुरुजींकडे गेलात तर तुम्ही जर मागच्याचाच विचार सल्ले घेत बसलात तर मग ते मी एवढं जीव तोडून शिकवतोय त्याचा उपयोग काय आहे? खरं आहे. असं नाही आलोत मला. माझेही 6 गुरुजी आले, पण त्याने मला जा पुढे जा, चल तू मिळालं जा तिकडे जा. मी विचारलं होतं गोविंदरावांना, काका म्हटलं, मी त्यांना काकाच म्हणायचो, मी गुरुजी म्हणायचं, कारण आमचं एकदम घरचे रिलेशन्स होते, एकदम घरचे. म्हटलं काका मी पेंढराला जाऊ काय? पुढे विश्वनाथकडे जा. एकदम तो क्लासिकल फर्स्टला शिकलेला आहे पी मधुकरकडे. तो व्यवस्थित सांगेल तुला, काय बिंदास नाही. तुला काय बाकीचं अडलं तर सांग, मी आहे इथे. काय ह्याला गुरु म्हणतात. इतकं त्याचं मोठं मन, जा ना. पण आताची पिढी नाही. काय मग इथं कशाला शिका? तिथे पहिली येते शिकवणार तुम्हाला, MD करणार तुम्हाला. ते काय नाही होत असं. आणि हे म्युझिक असं होत नाही हो. इतकं सोपं नाही आहे. इतकं जाता येता होण्यासारखं म्युझिक नाही आहे, आणि होणारच नाही. होईल धंदा, होईल एकाची बरबादी होईल. एवढं त्यातनं सगळं निघेल. आणि ह्या सगळा उद्देश डोक्यासमोर ठेवून मी इथं आलो. म्हटलं तर आपल्याकडनं काय 4 लोकांना मिळत असेल तर घ्या ना, चांगले व्हा, तुम्ही करा, काही मला प्रॉब्लेम नाही. उलट मी तुम्हाला दिलं तर मला परत मिळणार आहे. दिलं तर मिळणार. आपण घेत बसलो नुसतं तर काहीच मिळणार नाही. तेवढ्यापुरतं मिळणार. माझाही रियाज होतो, तुम्ही या माझ्याकडे, माझाही रियाज होतो, तुमचंही शिक्षण होऊन जातं. मलाही नवीन गोष्टी काही सुचतात त्यावेळेस. पण माझं सगळं बसवलेलं काही गोष्टी नाही आहे. मी आज सांगेन ते उद्या सांगेन असं नाही, ते माझ्या हातातून निघेल असं नाही. त्यावेळेस जे सुचेल ते मी वाजवतो, आणि ते परफेक्ट असतं 100%. त्यात कोणी चॅलेंज करूच शकत नाही, कारण असे शिक्षण मिळाले आम्हाला. आता शिक्षण असं मिळत नाही ना. मोबाईलवर ऑनलाईन असं होत नाही शिक्षण. बुवांच्या बोलण्यातनं आलेली ही सगळी उद्विग्नता, ही गुरुशिष्य परंपरा आज कुठेतरी लोप पावत चालली आहे की काय, ह्याच्यातून इथपासून ते आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरवापर, एक प्रकारे आपण ज्याला म्हणू की योग्य तिथे उपयोग हा केलाच पाहिजे, पण जिथे गैरवापर केला जातो तिथपर्यंतच्या त्यांच्या अनुभवातून आलेली आहे. कारण संगीत ही शिकण्याची गोष्ट आहे, ही डिजिटल तंत्रज्ञानातून मिळवण्याची गोष्ट नाही, ती गुरुच्या समोर बसून घेण्याचीच विद्या आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे गुरुवर्य की जे आज आमच्या संगमेश्वर तालुक्याचं वैभव आहे असं आपल्याला म्हणता येईल, की जे कोकणासारख्या दुर्गम भागात, आजही दुर्गम असलेल्या भागात, त्यांचं पुण्या मुंबईसारखं कलेचं मोठं क्षेत्र तिथे विस्तारलेलं असताना सुद्धा ते सोडून ह्या पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी येऊन राहिले. या पुढच्या पिढीनं या संगीताची साधना करण्यासाठी म्हणून या अशा प्रकारच्या गुरुवर्यांचा जर उपयोग करून घेतला तर त्यांच्या येण्याचं खऱ्या अर्थाने इथे समाधान झालं, त्यांचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल. बुवा,
आज कलांगणच्या या फेसबुक पेजवरती आपण आमच्याशी अत्यंत मनमोकळा संवाद साधलात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. भैरवीच्या स्वरांनी आपण या कार्यक्रमाची सांगता करूया असं मी तुम्हाला विनंती करणार आहे आणि म्हणून या मुलाखतीचा समारोप मी भैरवीच्या आधी करून घेतो. रसिको, आज प्रख्यात हार्मोनियम वादक आणि ऑर्गन वादक पंडित विश्वनाथजी कान्हेरे यांची प्रदीर्घ कारकीर्द, की त्यांनी बालपणापासून ते पंडितजी पर्यंतची मोठी कारकीर्द, अत्यंत समृद्ध अशी कारकीर्द आपल्यासमोर उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वेगवेगळे अनुभव आपल्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला. इथपासून आजच्या पिढीला काय आवश्यक आहे ह्याचा योग्य तो संदेश अत्यंत समर्पक शब्दात देण्याचाही प्रयत्न आज या मुलाखतीच्या माध्यमातून पंडितजींनी केला. याबद्दल पुन्हा एकदा कलांगण संगमेश्वर परिवारातर्फे पंडितजींचे मनापासून आभार मानतो. फेसबुक हे जे आम्ही कलांगणचं फेसबुक पेज केलेलं आहे ते कलांगणचं फेसबुक पेज आपणही लाईक करा. या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये अजून एका अशाच महनीय व्यक्तीसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, खूप खूप धन्यवाद. भैरवीच्या स्वरांनी आजच्या कलांगण फेसबुकची सांगता करूया. एक जाता सांगतोय, संगीत ज्याला करायचे त्याचा पहिला धडा विनम्रपणा आहे. नतमस्तक होणे गुरुसमोर, नुसतं भोज्या करणं नव्हे, पाया पडणे म्हणजे नतमस्तक होणे हे संगीताचं पहिलं धडा आहे. तो आता मला शिकवायला लागतोय मुलांना. मुद्दाम अभिषेकींची बरे त्यांनी संगीत दिलेली कैवल्याच्या चांदण्याला.
क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.